तुकाराम महाराजांचं आईवर किती प्रेम होतं। ज्या ज्या वेळेस अभंगातून तुकाराम महाराज आईचा दाखला देतात ना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती। काय आईचं महत्व सांगावं, काय आईची ख्याती गावी। आई म्हणजे खऱ्या अर्थाने प्रेमाचा सागर आहे। आई आपल्याला घडवते, जन्म देते, मरणांत वेदना सहन करते, तिच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवते। हो, माझ्या मुलाचं भलं झालं पाहिजे याकरता अहोरात्र तळमळणारं व्यक्तिमत्व कोणतं असेल तर ते आईच आहे। जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला। जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला। ठेच लागे जरी पायाला, ठेच आपल्या पायाला लागावी, हृदय तिचं कळवळावं, तिच्या डोळ्यातून अश्रुधारा बाहेर पडाव्या। कोण रडते आपल्यासाठी? रडणारी फक्त आई आहे। ठेच लागे जरी पायाला, पाणी ते तिच्या डोळ्याला, दया येणार नाही कोणाला, तिच्या शिवाय जनाला। जन्म दिला आईने मला, उपकार केला। अलौकिक विकार जर कोणाचे असेल ते आईची, मातेची या चित्ती अवघी, बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला, जवळी घेता शीन गेला। हे आईचं महात्म्य महाराज। भाग्यवान आहेत ते की ज्यांची आई जिवंत आहे आणि त्या मुलांना आईचा सहवास दीर्घकाळ लाभलेला आहे। तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अभागी आहोत। वडिलांच्या मृत्यू पश्चात काही काळातच आईच्याही विरहाचं दुःख आम्हाला सहन करावं लागलेलं आहे। माता मेली मज देखता, तुका म्हणे हरली चिंता, विठ्ठला विठो तुझे माझे राज्य नाही, दुसऱ्याचे का। आता नातं जर कोणा बरोबर असेल तर बस देवा तुझ्या बरोबर। जगातली सगळी नाती संपवावी किंवा संपल्यानंतर किंवा तेव्हा तरी आपण समजावं की देवाचं आपलं नातं आहे। खरी नाती आई आणि वडिलांची, आणि ती गेल्यानंतर जगातलं कोणतं नातं खरे? म्हणून देवा तुझं आणि माझं बस एक अतूट नातं आहे। विठ्ठल बाप माय तुलता, विठ्ठल भगिनी आणि माता, विठ्ठल विणाचा नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, सगळी नाती महाराजांनी देवाशी जोडलेली आहेत।
विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. आणि मग एक एक जीवनामध्ये असे दुःखाचे प्रसंग यायला लागलेले आहेत. तुकाराम महाराजांची जी पहिली पत्नी आहे रुक्मिणीना, लग्न झाल्यानंतर लक्षात आलं की तिला दम्याचा आजार आहे, दम्याचा विकार जडलेला आहे. इतक्या बालवयामध्ये ही मुलगी जर दम्याने ग्रस्त असेल तर ही कसा संसाराचा गाडा पुढे रेटत नेईल, माझ्या तुकारामाला कसं संसाराला हातभार लावेल, कधी शक्य होणार नाही. आणि म्हणून आई वडिलांनी जिवंत असतानाच दुसरा विवाह तुकाराम महाराजांचा करून दिला. आप्पाजी पंत गुळवे, पुण्याचे थोर सावकार, गर्भश्रीमंत. आणि मग आप्पाजी पंत गुळवेंनी दुसवट्यावर आपली मुलगी द्यावी. कोणाला देईल बरं? एकुलती एक आवडीची असणारी ती जिजामाता बाप कोणाच्याही गळ्यामध्ये बांधेल का? जो कर्तबगार असेल, जो श्रीमंत असेल, ज्याचं कर्तृत्व आहे, नावलौकिक आहे. आम्ही आता मुलींना सोयरीक जुळत असताना काय पाहतो? आम्ही पाहतो पॅकेज, किती लाखाचं पॅकेज आहे, पोरगा किती हँडसम दिसतोय, नाही का? पण त्याला सवयी कोणत्या आहेत हे आम्ही पाहायला तयार नाही. एखादा वारकरी मुलगा असेल, गळ्यात पवित्र तुळशीची माळ असेल, आळंदी पंढरीची वारी करणारा सज्जन असेल ना, आम्हाला नकोय. आता हल्ली मुलींना टपरी बहादर मुलं जास्त आवडायला लागली. हे खरं बोलतो ना मी. डीजेच्या तालावर नाचणारी मुलं आवडायला लागले तुम्हाला. पण इथे धर्म मंडपामध्ये जर गळ्यामध्ये टाळ घेऊन एखादा तरुण वारकरी जर नाचत असेल, आम्हाला त्याचा अप्रूप वाटायला तयार नाही. पण इथे मात्र तुकाराम महाराज एवढे कर्तृत्ववान होते की आप्पाजी पंत गुळवेंना सुद्धा भुरळ पडली की आपली मुलगी तुकारामाला देऊया. दुसरा विवाह झाला. इकडे दुर्भाग्याने आई वडील मरण पावलेले आहेत. सावजी आता मोठे आहेत, आपल्या करता आदरस्थान आहे, आपल्या करता वडिलांच्या जागी आहेत. पण सावजींचा जो विरक्त स्वभाव आहे तो काही त्यांना प्रपंचामध्ये रमायला काही तयार नाही. त्यांची चित्तवृत्ती प्रपंचाकडे धाव घेत नव्हती. आणि मग आता पर्यायाने वल्लोबांच्या पश्चात सगळी जबाबदारी 16-17 वर्षाचे तुकाराम महाराज सांभाळत आहेत. धैर्याने सांभाळत आहेत, धीरोदात्तपणे सांभाळत आहेत, सगळ्यांची काळजी वाहत आहेत. अगदी मोठ्या वहिनीपासून तर कान्होबाच्या पत्नीपर्यंत सगळ्यांची काळजी घेण्याचं काम तुकाराम महाराजांनी करावं. घराची प्रमुख भूमिका तुकाराम महाराज बजावत आहेत. कोणीतरी महाभाग मागे त्या ठिकाणी 10वीला प्रश्नपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी वर्णन केलेलं होतं की 1+1 किती, हे सुद्धा तुकाराम महाराजांना माहिती नव्हतं. ज्या तुकाराम महाराजांनी जीवन जगण्याचं तत्वज्ञान आपल्याला सांगावं, म्हणजे अध्यात्माचं तत्वज्ञान सांगावं, त्यांना हे साधे गणित कळत नसतील होय. नंतर त्याचा समाचार चांगला घेतला वारकऱ्यांनी. म्हणून कधी समजू नका संत हे अज्ञानी आहेत. एखादा भोळा भाबडा वारकरी तुम्हाला दिसायला साधा दिसेल, पण त्याच्या बुद्धीची कुशाग्रता काय आहे हे आपण जाणू शकणार नाही. त्याचा अधिकार काय आहे, त्याची उंची काय आहे, त्याची योग्यता काय आहे जाणू शकणार नाही. आज या 21व्या शतकामध्ये आम्ही धोत्र घालतो म्हणजे आम्ही मूर्ख नाहीयेत, आम्ही काय अडाणी नाहीयेत. मग फक्त एकच भूमिका आहे, या मानवी देहाला आल्यानंतर आपला उद्धार व्हावा तर आपण मागोवा घ्यावा तो संत विचारांचा. अन्य लोकांच्या मागे गेल्यानंतर आपल्या जीवनाचं भलं होणार नाही. म्हणून बऱ्याच लोकांना वाटत असेल धोत्रावाले अज्ञानी असतात. अजिबात असा गैरसमज करू नका. ते आपले विजय महाराज ढवळे कायम एक वाक्य सांगतात, काय टोपी इंग्लिश बोलते, त्यांची PhD झालेली आहे, ते उच्च विद्या विभूषित आहेत, इंग्रजीवर त्यांची कमांड आहे. रेल्वेने प्रवास करत असताना कोणीतरी त्यांची चेष्टा करायला लागलं आणि मग हे त्याच्याशी इंग्रजीमध्ये संवाद करायला लागले आणि मग तो समोरचा म्हणतोय टोपी तर इंग्लिश बोलते. स्वामीजींचा तो सगळा पेहराव पाहिल्यानंतर शिकागोच्या धर्म परिषदेतल्या असणाऱ्या त्या तत्वचिंतकांना वाटलं हे कोण अज्ञानी आले, भगवे कपडे घातलेले. जेव्हा स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली, माय अमेरिकन सिस्टर्स अँड ब्रदर्स, माझ्या अमेरिकन भगिनींनो आणि बांधवांनो, हे वाक्य बर का ते बंधूंनो भगिनींनो नाही, पहिलं भगिनींनो आणि मग बांधवांनो. हे वाक्य उच्चारला सरशी
त्या 10,000 सभेमध्ये 10 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट व्हावा. लोकांना कळालं हे भगवं सामान्य नाहीये, हे भगवं म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान सांगणार आहे. म्हणून तुकाराम महाराज हे परमार्थाची साधना करणारे असल्यामुळे आप्पाजी पंत गुळवे हे गर्भश्रीमंत होते, तरी देखील दुसवट्यावर आपली मुलगी त्या ठिकाणी दिलेली आहे. तुकाराम महाराज वयाच्या 16-17व्या वर्षी सगळी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहेत. आणि पुन्हा एकदा दुःखाचा प्रसंग घडतो. सावजीची असणारी पत्नी सावजीला परोपरीने प्रपंचाकडे ओढण्याचा प्रयत्न करते, पण सावजी मात्र विरक्त वृत्तीचे. ती सुद्धा माऊली कुडत 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 तिचाही अंत होऊन जातो. आई वडील गेले पण पत्नी अजून जिवंत आहे, म्हणून तिच्या पाशामुळे सावजी संसारात थोडेफार रमलेले, संसार सोडून जात नाही. पण आता पत्नी ही मरण पावली, तिला अग्नी डाग देऊन घरी फिरतायत, तर सावजी कुठे दिसायला तयार नाहीये. कुठे गेले सावजी? दादा कुठे गेला? तुकाराम महाराजांनी विचारावं, का हो माझा दादा पाहिला का, माझा दादा पाहिला का? पण आपल्या पत्नीला शेवटचा निरोप देऊन सावजी अशा दिशेने निघून गेलेले होते, अशा वाटेने निघून गेलेले होते की त्या वाटेवरून आता परत माघारी फिरायचं नव्हतं. असं वर्णन केलेले सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग आणि सरते शेवटी काशी या ठिकाणी जाऊन त्यांनी वास्तव्य केलेले. भोलेनाथांच्या दरबारामध्ये राहून ते त्यांच्या जीवनाचा शेवट त्या ठिकाणी करतायत. त्यांचं पुढे काही फारसं वर्णन त्या ठिकाणी ऐकायला मिळत नाही. त्यांची आणि तुकाराम महाराजांची भेट झालेली नाही. पण काय होतं, हे चित्रपट काढणारी माणसं आहेत ना, अभ्यासकांना जवळ घेतच नाही, की जे संप्रदायातले सखोल अभ्यास करणारी माणसं आहेत. मग ते आता अलीकडे निघालेला चित्रपट, त्याच्यामध्ये कुठेतरी तुकोबराय आणि सावजींची भेट झालेली नाही. विरह झाला, वियोग घडला, तो कायमचा घडलेला आहे. पुन्हा मात्र सावजींचं दर्शन तुकोबरायांना झालेलं नाहीये. आई गेली, वडील गेले, वहिनी गेली, सावजी सुद्धा परागंदा म्हणजेच निघून गेले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये महाराज तो संसाराचा गाडा रेटतायत. पुढे मात्र फार मोठा दुष्काळ पडलेला आहे. इतका भयानक दुष्काळ, इतका भयानक दुष्काळ की त्या दुष्काळाचं वर्णन गॅझेटमध्ये सुद्धा केलेलं आहे. त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये समाज अन्न पाण्या वाचून मरायला लागला. जनावरं तडफडून 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 मरायला लागलेली आहेत. गुरांना खाण्याकरता चारा नाहीये, माणसांना खाण्याकरता अन्नधान्य नाहीये. भयानक दुष्काळ पडलेला आहे. समाजातल्या दुःखी लोकांकडे पाहिल्यानंतर महाराजांचं मन व्यथित होऊ लागलं. वेदना महाराजांना होऊ लागल्या. पाहताय का इकडं, महाराजांच्या अंतकरणाला खूप वेदना होऊ लागल्या. अरे काय परिस्थिती ओढावलेली आहे. माणसांना खाण्याकरता अन्न नसावं, जनावरांसारखा मृत्यू माणसांना यावा. रानोमाळ ओस पडलेले आहेत. जनावरांच्या त्या मरण पावलेल्या जनावरांचा खचचा खच गावाच्या बाहेर पडलेला असायचा. दुर्गंधी पसरलेली असायची. एकाने एकाला जाळून निरोप देऊन आला की लगेच त्याला सुद्धा नेण्याची तयारी ठेवावी लागायची. महामारी पसरलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुकाराम महाराज विचार करतात, काय भयानक परिस्थिती आलेली. जगाला दुःख झाल्यानंतर ज्याचं अंतकरण हिलावतं ना, जगाला दुःख झाल्यानंतर ज्याचं अंतकरण द्रवीभूत होतं, जगाचं दुःख पाहिल्यानंतर ज्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात ना, खरा तोच महात्मा बर का. ज्याचा महान आत्मा आहे तोच खरा महात्मा, तोच खरा संत, तोच खरा साधू. सत्य बोले मुखी दुःखवी अनेकांच्या दुःखी. इतरांच्या दुःखाने जो दुःखी होतो, पीडला जातो, व्यथित होतो, असा जो आहे तोच खऱ्या अर्थाने संत आणि महात्मा आहे. तुकाराम महाराजांनी विचार करावा, माझ्या घरी तर धान्याची कोठारं भरलेली आहेत, गोडाऊनच्या गोडाऊन भरलेले आहेत धान्याचे, आणि अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जर मी या समाजाकरता जर उपयोगी आलो नाही, कामी आलो नाही, काय माझ्या जीवनाला अर्थ आहे? स्वतःचं कुटुंबाचं भरण पोषण करणं म्हणजे पुरुषार्थ नाही.
आम्ही बंगले बांधले, आम्ही गाड्या घेतल्या, आम्ही संपत्ती वाढवली, आम्ही जमीन घेतली. काय पुरुषार्थ याच्यात? तुम्ही तुमच्या कुटुंबाची कर्तव्य केली, पुरुषार्थ नाही केला. पण आपलं जीवन जगत असताना, आपल्या समस्या सोडवत असताना मला समाजाच्या कामी काही वेळ देता येतोय का? काही पैसा मला देता येतोय का? काही मदत मला करता येते का? स्वामी समर्थ 20व्या केंद्रावर एवढी भव्य दिव्य कथा चालू आहे. समाजातील अनेक दानशूर दाते मंडळी मोठ्या दातृत्व भावाने या ठिकाणी अन्नदान करतायत. ज्याला जी जमेल ती जबाबदारी प्रत्येक जण घेतोय. मला तर देवाने खूप दिले, त्यातला काही हिस्सा मी दिला पाहिजे ना समाज कार्याकरता. गावामध्ये एखाद्या गरीबाचा मुलगा शिक्षणापासून वंचित आहे, आपली मुलं तर कॉन्व्हेंट मध्ये शिकतायत, त्या मुलाला किमान प्राथमिक शाळेमध्ये तरी प्रवेश मिळावा, वह्या पुस्तकं मिळावी. एखादा गावामध्ये दुर्धर आजाराने पिडलेला आहे, आपल्याकडे बँकेमध्ये भरपूर पैसा पडलेला आहे, त्यातला काही पैसा जर एखाद्या रुग्णाकरता जर आपण खर्ची केला तर त्याला आयुष्य मिळेल. करूया ना त्याला मदत. गावामधलं मंदिर, गावामधली शाळा, जे काही आपल्याला करता येईल ते प्रयत्न आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजेत. भगवत कृपेने जर आपल्याला समृद्धता मिळाली असेल, भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जात अपैसे घर रिघे. भाग्याने, प्रयत्नाने आपल्याला जर हे सगळं मिळालेलं आहे तर आता आपण ते समाजाच्या कारणी लावलं पाहिजे. आणि मी अशी बरीच माणसं पाहतो की त्यांना या कर्तव्याची जाणीव आहे बरं का. आणि अशीही काही माणसं पाहतो की त्यांच्याकडे खूप असतं पण देण्याकरता त्यांची दानतच नसते. तुकाराम महाराजांनी विचार केला की अशा पद्धतीने जर समाज अन्ना वाचून मरत असेल तर माझ्या या गोडाऊन मधलं, या कोठारामधलं धान्य काय उपयोगाचं आहे. महाराजांनी आपले धान्याचं भांडार मोकळं केलं आणि लोकांना सांगितलं तुम्हाला हवं तेवढं धान्य घेऊन जावा. आता आपल्या घरातलं धान्य लुटण्याकरता तुकाराम महाराजांनी दरवाजे मोकळे केले खरे. धरणाचे दरवाजे जरी मोकळे केले तरी काही दरवाजे बंद ठेवावे लागतात. का? कारण मागे पाण्याचा स्टॉक शिल्लक राहिला पाहिजे, स्टोरेज राहिलं पाहिजे. सगळंच पाणी सोडून दिलं तर मग काय मन आहे ना आपलं, धरण उशाला आणि कोरड, अशी परिस्थिती येते. सगळंच पाणी सोडून दिलं. मग आपल्या कुटुंबाचा, आपल्या कुटुंबातल्या लोकांचा विचार करायला पाहिजे ना, पण नाही केला महाराजांनी. आवली मातेने म्हणावं, महाराज अहो तुम्हाला काही काळजी वगैरे आहे का मुलांची? आपल्या घरामध्ये दम्याच्या आजाराने खितपत पडलेली तुमची पहिली पत्नी रुक्मिणी, तिचा असणारा लहानगा संतोबा, अहो ती आजाराने पिडलेली ना. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळं लोकांना देऊन टाकताय. कान्होबांनी विरोध करावा. अरे दादा, कुटुंबाची काही काळजी, काही विचार आहे का? तुकाराम महाराजांनी म्हणावं, देवाच्या कृपेने आपल्याला सगळं मिळालेलं आहे. लोक जर उपाशी मरत असतील तर त्या लोकांकरता आपण भाकरीचा तुकडा दिला पाहिजे, त्यांच्या मदतीला आपण धावलं पाहिजे. आणि म्हणून भूक लागल्यानंतर जेवण याला प्रकृती म्हटलेले. काय म्हटलेले? भूक लागल्यानंतर जेवण याला प्रकृती म्हटलेले. भूक नसताना सुद्धा खाणं याला मात्र विकृती म्हटलेले बरं का. भूक नसताना खाणं विकृती, भूक असताना खाणं प्रकृती. भूकही लागलेले, ताटामध्ये एकच भाकर आहे, त्या एका भाकरीने सुद्धा आपलं पोट भरणार नाही. परंतु कोणीतरी गरजू आपल्या जवळ आलेला आहे, तोही भुकेने व्याकुळ झालेला आहे. आपल्या एका भाकरीतली अर्धी भाकर काढून त्याला देणं याला संस्कृती म्हटलेलं आहे. या संस्कृतीचा विचार कधीतरी आपण करायला पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सगळं धान्य समाजाला देऊन टाकलेलं आहे. दुष्काळाचा काळ बाजूला गेल्यानंतर ही मंडळी आपल्याही उपयोगाला पडतील ना. आपण त्यांच्याकरता धावून आलो, एक वेळ ते सुद्धा आपल्याकरता धावून येतील. पण लक्षात ठेवा, समाज तसा नाहीये. जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही. जोपर्यंत आपलं चांगलं आहे तोपर्यंत आपल्याकडून ओरबडून घेण्याचं काम करतील. पण आपली परिस्थिती डबघाईला गेली की मग आपल्याकडे कोणी ढुंकून पाहायला तयार होत.
पण हे व्यवहारातलं लबाडीचं ज्ञान तुकोबरायांकडे होतं कुठे? ते अत्यंत सोज्वळ अंतकरणाने सगळं काही समाजाला वाटून देत आहेत. परिस्थिती एवढी भयानक आणि गंभीर झालेली आहे की दम्याच्या आजाराने ग्रस्त असणारी ती रुक्मिणी आता अंथरुणाला खिळलेली. घरामध्ये अन्नधान्याचा कोण राहिलेला नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये ती असणारी तुकोबरायांची पहिली पत्नी रुक्मिणी ही अन्न करता तिचा देहत्याग होतोय. दुष्काळे आटिले द्रव्य नेला माना, स्त्री एकी अन्न करिता मेली. स्त्री एकी अन्न करिता मेली. आता याचे सुद्धा दोन भाव निघतात बर का. घरात अन्न असेल पण खाण्याची वासना नाही म्हणून अन्न करता मेली, म्हणजे तोंडाला चव नाही. घरामध्ये खायलाच नाही काही पण खाण्याची इच्छा आहे म्हणूनही अन्न करता मेली. वास्तवातलं काय ते तुकाराम महाराजांनाच माहिती, पण त्यांच्या वचनाच्या आधारे जर बोलायचं म्हटलं तर स्त्री एकी अन्न करिता मेली. रुक्मिणी मृत्यू पावलेली आहे आणि ते लहान असणारं तानं बाळ की ज्याच्या जन्मामुळे खऱ्या अर्थाने घरामध्ये आनंद उत्सव साजरा केलेला होता असा असणारा तो संतोबा, त्याच्या जन्माने संतोष झाला म्हणून त्याचं नाव संतोबा ठेवलं. तेही अंगावर पिणारं बाळ, पण आईचा विरह झाला आणि आईच्या विरहाने ते बाळ सुद्धा देवा घरी निघून गेलो. तुकाराम महाराज म्हणतात, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, पोर मेले बरे झाले, देवे माये विरहित केले. हे बोलणं खूप सोपं आहे. माझ्यासारख्या वक्त्याला या व्यासपीठावर बसून हे बोलावं हे खूप सोपं आहे. तुम्हाला सुद्धा ऐकणं फार सोपं आहे. पण जेव्हा आपल्या स्वकीयांचा जेव्हा वियोग होतो तेव्हा काय वेदना, काय दुःख, काय समस्या असतात हे त्या स्थानावर गेल्याशिवाय कळत नाही हो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा जे घडतंय ते बरं घडतंय. मी नेहमी एक वाक्य सांगतो की 350 पावणे 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी या सगळ्या जगाला संदेश दिलेला आहे. घटना कोणतीही घडू द्या, राम महाराज प्रसंग कोणताही येऊ द्या, पण त्या प्रसंगाकडे पाहत असताना आपला दृष्टिकोन कसा असावा? ऑल इज वेल. आता आपण चित्रपटातून ऐकलं, पण 350-400 वर्षापूर्वी महाराजांनी हा संदेश सगळ्या जगाला दिला. देवा जे होते ते बरं होते, मी तक्रार करणार नाही. ऑल इज वेल. झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. बरं झालं बर का देवा, दिवाळं निघालं. आपलं निघाल्यावर आपण असं बोलू का लोकांचं निघाल्यावर बोलू? बोला ना. आपल्या विरोधकाचं दिवाळं निघालं तर आपण देवाला म्हणू, देवा बरं झालं दिवाळं निघालं. लय पुढं करत होता पण बरी अद्दल तू घडवली, हे इतरांकरता आपण बोलू हो. पण स्वतःच दिवाळ निघाल्यानंतर आपण देवाला म्हणू का, देवा बरं झालं जमीन विकावी लागली? कदाचित अविवेकी माणूस असं बोलूही शकतो बरं का, पण तुकाराम महाराजांसारखा विवेकी माणूस आहे. अविवेकी व्यसनाधीन झालेला कदाचित बोलेल उद्वेगाने, बरं झालं देवा हे घडलं, कारण त्याच्याकडे विचाराची बैठक नाहीये ना. पण तुकाराम महाराजांसारखा विवेकी महात्मा असं बोलेल का? पण तरी सुद्धा महाराज बोलतात का? कारण तुकाराम महाराजांना माहितीये आपण या प्रपंचामध्ये गुंतून राहिलो, या प्रपंचाच्या पाशामध्ये गुंतून राहिलो तर जे कार्य करण्याकरता आपण या अवनी तलावर अवताराला आलेलो ते कार्य आपल्या द्वारा घडणार नाही. म्हणून स्वतः त्या दुःखाचे चटके सहन करतायत, तक्रार कदापि देवाजवळ केलेली नाही. मग आता आपण विचार करा, आपण काल माळ घातली की आपल्याला वाटतं बस आता दुःख येता कामा नये बरं का, आता अडीअडचणी येता कामा नये. आता कसं स्वामींची भक्ती करायला लागलोय ना आपण, आता समस्या येता कामा नये, नाही का? का आता आपण भक्तीला लागलेलो आहे. आणि स्वामींनी सुद्धा अभिवचन काय दिले? भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व मान्य वाक्य, पण थोडस माफी मागून बोलतो. हे वाक्य बऱ्याचदा गाड्यांच्या मागे लिहिलेलं असते की नाही? गाड्यांच्या मागच्या बाजूला त्या
बंपरवर लिहिलेलं असतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. स्वामीजी सगळ्यांना अभिवचन देतात, भिवू नको मी तुझ्या पाठीशी. पण स्वामीजी सुप्त रूपाने हे सुद्धा बोलतायत, पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. कारण गाडी चालवताना आपण पिऊन चालवायला लागलो, भिस्त मात्र स्वामींवर टाकायची, आपण काही दुर्व्यसन करायची आणि जबाबदारी स्वामींवर द्यायची. कसं बरं घडेल? घडेल कधी? कदापि घडणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये समस्या आल्या, परमार्थ करत होते ना महाराज, तरीही समस्येला तोंड देत होते. पण देवाच्या नावाने कधी बोटं मोडली नाही, देवाला कधी त्या ठिकाणी दूषणं लावलेली नाहीयेत. तुकाराम महाराज एका साक्षी पुरुषा, साक्षी भावाने या सगळ्या घडणाऱ्या घटनेकडे पाहताय. तो पहा, जीवनामध्ये अघटित घटना घडतात, जे होऊ नये ते होतं त्याला संसार म्हणतात. ज्याची अपेक्षा नसते तेच समोर येऊन पुढे उभे राहतात त्याला संसार म्हणतात ना. सगळ्या काही तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील असं कदापि घडत नाही. पण त्या सगळ्या घटना घडत असताना आपण अभिनेत्यासारखं त्या सगळ्या गोष्टीकडे पाहावं, अभिनय करावा. शेक्सपियर म्हटलाय की वर्ल्ड इज स्टेज, जग म्हणजे एक रंगभूमी आहे. आम्हीच फक्त व्यासपीठावर स्टेजवर आहे असं नाही, तुम्ही पण स्टेजवरच आहे, पण तुमचा स्टेज वेगळा आहे. आपण ज्या व्यासपीठावर आहोत, ज्या अभिनयामध्ये आहोत ना, तो अभिनय इतका सुंदर करायचा, इतका सुंदर वठवायचा, या जगामधून एक्झिट घेऊन आपण गेलो की आपल्या अभिनयाची चर्चा लोकांनी केली पाहिजे. वा, काय जीवन होतं त्यांचं, काय सुंदर जगले हो. स्वतः तर जीवनाचा आनंद घेतला, पण आपल्या जीवनाचा सुगंध त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवला. चांगले विचार, आणि आज त्या कीर्तीच्या सुगंधाने ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. असं काहीतरी लोकांनी चार शब्द आपल्याबद्दल बोलले पाहिजेत. कसं जगावं? अभिनेत्याप्रमाणे जगावं, अभिनय करावा. हे सगळे अभिनय महाराज आपल्या स्वतःमध्ये तंतोतंत उतरून एक एक भूमिका बजावतायत. आणि मग ही सगळी भूमिका बजावत असताना पत्नी गेली, मुलगा गेला, आई वडील गेले, भाऊ निघून गेला, भाऊजाई वारली. आणि या सगळ्या दुःखांना पाहत असताना, समाजाच्या दुःखाला पाहत असताना तुकाराम महाराजांचं सहृदय अंतकरण हिलावलेलं आहे. परिस्थिती तर होत्याची नव्हती, झालेली होती. पण तुकाराम महाराज हे सावकार आहेत, महाजन आहेत. अनेकांना बोल्लोबा असताना किंवा तुकाराम महाराजांच्या काळामध्ये तुकाराम महाराजांनी अनेकांना कर्जरोखे दिलेले आहेत. गरजू माणसाची गरज पुरवलेली आहे. आणि मग आता दुष्काळाच्या काळामध्ये लोक मदत करू शकणार नाही, कारण सगळेच परिस्थितीने नाडलेले. जसं कोरोना काळामध्ये कोणी कोणाला हॉस्पिटलला न्यावं, कारण सोशल डिस्टन्स पाळायचं आहे. मी दुसऱ्याच्या मदतीला जावं, मीच जर त्या कोरोनाने ग्रासलो तर. आणि म्हणून अडचणीचा काळ आहे. आता लोक या ठिकाणी त्यांना दिलेलं कर्ज परत देऊ शकत नाही, पण काळ बदलेल ना, परिवर्तन घडेल. परिवर्तन हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. आणि मग परिवर्तन घडल्यानंतर आता पाऊस नाही, पण काही दिवसांनी पाऊस पडेल, परिवर्तन घडेल. आणि लोक आपल्याला आपले कर्जाचे असणारे पैसे म्हणा, धान्य ते परत करतील, अशी एक भोळी आशा तुकोबरायांनी धरलेली होती. पण समाज फार धूर्त आणि लबाड आणि भामटा. समाजातील काही भामट्या लोकांनी ठरवलं, बोल्लोबा मरण पावला, आता त्या तुकोबांनी देखील सगळं समाजाला वाटून दिलेले, आता काय द्यायचं त्याला, अजिबात काही द्यायचं नाही. म्हणून ज्यांनी ज्यांनी काही घेतलेलं होतं त्यांनी पक्का निर्धार केला की द्यायचं नाही. पण व्यवसायामध्ये केवळ फक्त तुकाराम महाराज देण्याचंच काम करत होते असं नाही, कधी कधी प्रसंगी त्यांना सुद्धा घेण्याची वेळ आलेली होती. मग अशा अडीअडचणीच्या प्रसंगाला तुकोबरायांनी ज्यांच्याकडून घेतलं होतं ते जे जे काही ऋण तुकोबरायांनी घेतलेलं होतं ते ऋण नको. तुकाराम महाराज त्यांच्याकडून ऋण घेतात म्हणून तुकाराम महाराज ऋणको, आणि ज्यांनी दिलेले ते धनको. ते मात्र सावकार तुकाराम महाराजांच्या घरी यायला लागले. महाराज कधी देता पैसे? अहो तुम्ही म्हटले 15 दिवसात, आता 2 महिने आले, 2 महिने होत आलेले, तरी देखील तुम्ही
पैसे दिलेले नाहीयेत, काढा पैसे. लोक सळो की पळो करून सोडायला लागली. म्हणजे ज्या घरामध्ये पैसे घेणाऱ्यांची रांग असायची, आज त्याच घरामध्ये म्हणजे पैसे ज्यांनी तुकोबारायांकडून ज्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत त्या लोकांची रांग लागायला लागलेली. आवली माताला वाईट वाटायला लागली. काय म्हटले, माझ्या बापाची श्रीमंती होती, माझा बाप किती श्रीमंत होता, एक कर्तव्यगार म्हणून माझ्या बापाने याच्याशी माझा विवाह केला आणि कोणाच्या गळ्यामध्ये मला बांधलं. आज परिस्थिती अशी आहे, माझी सवत अण्णा वाचून मरण पावली. देवाची आखून आले ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसारासी. देव भक्ता लागी करुणे दी संसार, अंगे वारावार करून ठेवी. देवाची कृपा आपल्यावर होऊ लागली. कशावरून समजायचं बरं? कशावरून समजायचं? आडी अडचणी यायला लागल्या, मान सन्मान कमी होऊ लागला, लोक नावं ठेवायला लागले. सगळं चांगलं होतं, अनुकूल होतं, पण आता प्रतिकूल होऊ लागलेले. संसाराची आसक्ती कमी व्हायला लागली. समजायचं आता देवाची कृपा आपल्यावर होऊ लागलेली. तुकाराम महाराज विरक्तीच्या दिशेने चाललेले, पण घरामध्ये मात्र दयनीय परिस्थिती. काहीतरी व्यापार धंदा करावा म्हणून मोडलेला संसार पुन्हा उभा करण्याकरता तुकाराम महाराजांनी काही व्यवसायाचे काही प्रयत्न केलेले आहेत बरं का. महिपती बाबा वर्णन करतात, महाराज एके ठिकाणी व्यापार धंद्याला गेले. 4 बैल होते, त्यातले 3 मरण पावले. व्यापार करून तुकाराम महाराज देहूच्या दिशेने निघालेत. पावसाळ्याचे दिवस आहेत, अमावस्याची रात्र आहे, रात्र झालेले, वीज कडाडते आणि तुकाराम महाराज हे देवाचे भक्त होते. तुकाराम महाराजांच्या बोलण्याचा विषय जर कोणता असेल तर तो फक्त आणि फक्त देव. तुकाराम महाराज फक्त देवाबद्दल बोलायचे. तुकाराम महाराज लोकांमध्ये बसले की मग तुकाराम महाराजांचं बोलणं सुरू व्हायचं. का हो म्हटले, त्या कृष्ण परमात्म्याने गोपाळा बरोबर जे खेळ खेळले, काय आनंद मिळाला असेल बरं त्या गोपाळांना. त्या रासक्रीडेमध्ये काय भाग्यवान त्या गवळणी की ज्या गवळणींना देवाचा सहवास लाभला. बघा ना, त्या प्रल्हादाने किती नामस्मरण केलं. हिरण्यकश्यपूने पराकोटीचा विरोध केला, पण तरी देखील प्रल्हादाने भक्तीची कास सोडली नाही. अध्यात्मातल्या पुराणातल्या गोष्टी सांगून तुकाराम महाराज आध्यात्मिक चर्चा करायचे. तुकाराम महाराज आध्यात्मिक चर्चा करायचे, बाकीची लोक चर्चा करायची. हे आता खुळं झालं बरं का. हे आता पुरतं येडं झालं. हे आता माणसात राहिलं नाही. तुका वेडा विचार, तुका वेडा विचार, तुका वेडा विचार, तुका वेडा विचार. हा करी बडा बड भार, करी बडा बड भार. नित्य वाचे हाची छंद, नित्य वाचे हाची छंद. करी बडा बड भार, करी बडा बड भार. नित्य वाचे हाची छंद, नित्य वाचे हाची छंद, नित्य वाचे हाची नित्य वाचे हाची छंद. रामकृष्ण हरी गोविंद. महाराज बोलायचे देवाबद्दल, देवाविषयी, देवाच्या प्रेमापोटी महाराज देवाचं चिंतन करायचे. आता सारखंच देवाबद्दल जर एखादा बोलायला लागला तर तुम्ही त्याला काही माणसातलं समजाल का हो? म्हणजे कोणीतरी आपल्याला विचारलं पाहिजे, मग कसा चाललाय नोकरी व्यवसाय धंदा बरा चाललाय ना, पोरं काय करतायत, कुठे नोकरीला असतात, असं काहीतरी विचारलं पाहिजे. आपल्याला बरं वाटतं. तुकोबारांनी म्हणावं, नका मजपाशी वदो प्रपंचाचे विषयी, मजपाशी प्रपंचाचे विषयी वदो नका. का आता नाही कवे काही मज देवा विनवानी. मला आता देवाशिवाय दुसरं काही
ऐकणं आता आवडत नाहीये। तुकाराम महाराज बाकीच्या व्यापाऱ्यांबरोबर बोलत असताना देवाचं बोलायचे, लोक म्हणायचे हे खुळं झालेले, द्या सोडून याचा नाद, जाऊ द्या त्याला त्याच्या मार्गाने। सगळ्यांनी तुकाराम महाराजांना सोडलं, ते वेगळ्या दिशेने निघाले, तुकाराम महाराज वेगळ्या दिशेने। निबिड अंधकार आहे, एकदम डोळ्यात बोट घातले तरी काही दिसणार नाही असा अंधार आहे, आणि घनदाट अरण्य आहे, निबिड अरण्य आहे। आणि त्या अरण्यातून तुकाराम महाराज देवाचं स्मरण करत करत एकटेच निघालेले। एक 2-5 मिनिटं थोडस देवाचं नामस्मरण करू। विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तुकाराम महाराज एकटेच त्या रस्त्याने वाट तुडवत निघालेले।
मार्ग दिसत नाहीये, परंतु मार्ग शोधत शोधत चाललेले. आकाशामध्ये भयंकर वीज कडकडावी आणि अशा परिस्थितीमध्ये तो एकच असणारा बैल, त्याच्या पाठीवर 2 गोणे लादून महाराज देहूच्या दिशेने निघाले. वीज कडकल्यानंतर बैल दचकला आणि त्याच्या पाठीवर गोणी खाली पडलेला आहे. आता काय करायचं? एवढी मोठी गोण उचलून आता आपण कशी या बैलाच्या पाठीवर लादावी? बरं, त्यावेळेची गोण म्हणजे आपला आता 30 किलोचा कट्टा नाही, आता तर 5 किलोचा आले म्हणतात. एवढे तर आपण आता बलवान झालेलो आहोत. अहो 100 किलोच्या पुढे वजनाची असणारी ती गोण आणि एकट्याने तुकाराम महाराजांनी कशी उचलावी? मोठा प्रश्न निर्माण झाला. बरं, अमावस्याची रात्र आहे, अंधार मी म्हणतोय, रस्ता दिसेना. मोठ्या पेच प्रसंगामध्ये तुकाराम महाराज अडकलेले आहे आणि तशा परिस्थितीमध्ये मग तुकाराम महाराज देवाचा धावा करतात. देवा, तू माझा आहेस ना? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. इतक्या आर्ततेने जर देवाला माझं म्हटलं ना, अहो जीवाला माझं म्हटलं तर जीव आपल्यावर प्रेम करतोय. म्हणजे इतर माणसं देवाला माझं म्हटल्यावर का देव प्रेम करणार नाही आपल्यावर? तुकाराम महाराजांनी देवाचा धावा केला. देवाने गुराख्याचं रूप घेतलं, गुडघ्यापर्यंत धोतर, खांद्यावर कांबळ टाकलेले आहे, हातामध्ये काठी, काठीला घुंगर लावलेली आणि त्या घुंगरांचा मंद मंद आवाज महाराजांच्या दिशेने यायला लागला. कोण असेल बरं? वाटसरूंना आडवं करून मारणारा एखादा चोरटा तर नसेल ना, पण कोणी का असे ना, पण कोणीतरी पुरुष येतोय, चाहूल लागते, माझी मदत तो करेल. आणि तुकाराम महाराजांनी पाहिलं, आकृती जवळ आलेली, प्रार्थना केली, माझी ही 2 गोणी बैलाच्या पाठीवरून खाली पडलेल्या आहेत, ठेवण्याकरता मला मदत करता का? त्या पर व्यक्तीने चौकशी केली, कुठे निघाला इकडं? एवढ्या अंधाऱ्या रात्रीला. सांगितलं मी देऊगावचं आहे, मला तिकडे जायचं. बरं बरं. त्या परपुरुषाने गोणीला हात लावला, गोण पाठीवर लादलेली आहे. तुम्ही कुठे निघालात? म्हटले मी सुद्धा देऊच्या पलीकडे चाललेलो आहे. चल म्हटले, बरं झालं सोबती मिळाला. आणि मग तो जो वाटाडा आहे तो पुढे, मागे तुकाराम महाराज, मागे बैल. वीज कडकडावी, तुकाराम महाराजांना चतुर्भुज रूपाचं दर्शन व्हावं त्या प्रकाशामध्ये. आणि नंतर पाहावं तर सामान्य व्यक्ती. इंद्रायणीला पूर आलेला आहे. इंद्रायणी जवळ आले. महाराज म्हणतात, आता पलीकडेच्या काठाला जायचं तरी कसं? तो म्हटला, मला या नदीतले सगळे खाच खळगे सगळं माहितीये. चल म्हटले माझ्या मागे. वीज कडडावी, चतुर्भुज मूर्ती दिसावी. भगवान परमात्म्याने सुदर्शन त्या इंद्रायणीच्या धरलेला आहे. स्वतः भगवंत पुढे, मागे तुकाराम महाराज, मागे बैल. असा प्रवास करत 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 नदीच्या पलीकडच्या काठाला आले. आता ज्याने आपल्याला घरापर्यंत आणून पोहोचवलेले त्याचे आभार तर मानावे. ज्यांनी लिफ्ट दिली त्याला थँक्यू तर म्हटलं पाहिजे की नाही? बरोबर ना? आणि म्हणून आभार मानण्याकरता मागे वळून पाहतात तर अदृश्य झाले. तुकाराम महाराज विचार करतात, नक्की कोण होतं हे? याला भूत म्हणावं, संबंध म्हणावं, का देव म्हणावं, का काय म्हणावं? पण काही असो, आपल्या करता देवासारखा धावून आला आणि आपल्याला घरापर्यंत आणून पोहोचवलं. वेगवेगळे व्यवसाय महाराजांनी करावे आणि मग घाटावरील असणारे वस्तू घाटाच्या खाली कोकणामध्ये जाऊन महाराजांनी त्याची विक्री करावी. आज महाराज त्या ठिकाणी व्यापाराकरता, व्यवसाय करता घाटाच्या खाली कोकणामध्ये गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने महाराजांनी व्यवसाय केलेले आहेत. आता आपण आपल्या या चरित्र कथेमध्ये समारोपाला काही दृश्य दाखवतोय आणि ती दृश्य दाखवत असताना त्यातले काही प्रसंग मध्यवर्ती येत आहेत. पण आपल्या त्यामुळे पुन्हा आपल्याला काही कथेचा भाग थोडक्यामध्ये या ठिकाणी त्याचा द्विरुक्तीने उच्चार करावा लागणार आहे. घरामध्ये अंथरुणाला खेळलेली रुक्मिणी आजाराशी तोंड देत असताना दुर्धर आजार तिला जडलेला आहे आणि दम्याच्या आजाराने ग्रस्त असणारी ती रुक्मिणी विचार करते की मी खरं तर तुकाराम महाराजांची अर्धांगिनी,
अशा परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांच्या संसाराला टेका देण्याचं काम मी करावं, पण काय दुर्भाग्य, माझी परिस्थिती एवढी खालावलेली, शरीर साथ देत नाहीये. आणि तुकाराम महाराज मात्र त्या रुक्मिणीचा दवा पाणी करत असताना वैद्याकडे जावं, मात्रा आणावी, ती उघडून द्यावी आणि अशा परिस्थितीमध्ये व्यवसाय सुद्धा उत्तम रीतीने करावं. बोल्लोबांनी नामचिंतन करावं, साधना करावी. दुकानामध्ये पेढीवर आलेल्या त्या असणाऱ्या गिऱ्हाईकाने जय हरी करावा. रामकृष्ण हरी महाराज, रामकृष्ण हरी. बोला, काय हवंय तुम्हाला? गुळ कसा दिला? गुळ तुम्हाला हवा त्या किमतीमध्ये दिला. खर तर हा जो गुळ आहे ना, हा गुळ तोंडाची गोडी वाढवणार आहे आणि म्हणून नात्यातली गोडी वाढावी याकरता तुम्हाला गुळाची गरज आहे, मी तोलून मापून देतो, पण तुमच्या खिशात पैसे असतील, तुम्हाला परवडेल अशा भावामध्ये घेऊन जावा. तुकोबारायांनी देखील गिरायकाला अडवू नये आणि गुळ मोजून द्यावा. गिरायकाने देखील संतुष्ट सुहास्य वदनाने स्वागत करावं आणि विचार करावा, बोल्लोबा जसे स्वभावाचे तसाच हा तुकाराम आहे. तुकाराम महाराज दिवसभर पेढीवर थांबावे, रुक्मिणी मातेकडे दुर्लक्ष व्हावं आणि मग अशा वेळी ते रुक्मिणी माता अंथरुणाला खेळलेली आहे, तिला दुसऱ्या गिरायकाने यावं आणि आल्यानंतर त्याने विचारावं, महाराज जय हरी, रामकृष्ण हरी, मग तंबाखू आहे का? महाराजांनी म्हणावं, अरे गड्या, तंबाखू खातो, तंबाखू खाऊन आपलं आयुष्य बर्बाद करायचं, व्यसन करायची, आणि म्हणून लक्षात ठेव, सोडून दे रे बाबा. त्यावेळेस त्या गिरायकाने म्हणावं, याच्या जवळ आलं ना, हा कायम तत्वज्ञान सांगतो, कायम उपदेशाचा भडीमार करतो, जाऊ द्या म्हटलं दुसऱ्या दुकानावर जाऊया. आणि म्हणून त्याही गिरायकाने जावं. परंतु आपण फक्त व्यवसाय करू नये, तर समाज जागृती सुद्धा करावी. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुकोबारायांनी समाज जागृतीचं कामही करावं, दिवसभर पेढीमध्ये काम करावं, संध्याकाळी घरी यावं तर अगदी आजाराने पिडलेली ती असणारी रुक्मिणी पाहावी. खूप दुःख वाटायचं, खूप वाईट वाटायचं, परंतु परोपरीने ते प्रयत्न करायचे. एके दिवशी त्या देहू गावामध्ये पुण्याचे सावकार असणारे आप्पाजी पंत गुळवे विचारू लागले, का हो म्हटले, ते बोल्लोबा कुठे राहतात? त्यांचा तो तुकाराम मोठा सावकार आहे, मला त्यांचं घर दाखवा. आणि शोधत 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 त्या ठिकाणी त्यांनी यावं आणि आल्यानंतर बोल्लोबांची गाठ त्या ठिकाणी गाठ घेण्याकरता घरी यावं. कोणीतरी आयाचित पाहुणा आलेला आहे, अतिथी आलेला आहे, म्हणून बोल्लोबांनी त्यांचं स्वागत करावं, घरामध्ये त्यांना घेऊन यावं. आणि आल्यानंतर आप्पाजी पंतांनी सांगावं, मी पुण्याचा सावकार आहे, तुमच्या मुलाची खूप कीर्ती मी ऐकली, अगदी बालवयामध्ये मोठा व्यवसायामध्ये त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे, आणि म्हणून माझी असणारी आवडती कन्या जिजाई ती उपवर झालेली, तिचा विवाह तुमच्या मुलाशी मला करायचा आहे. त्यावेळेस बोल्लोबा म्हणतात, अहो तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण माझ्या तुकारामाचं पहिलं लग्न झालंय ना, त्याचा पहिला विवाह झालेला आहे. बोल्लोबा म्हणतात, असे ना की झालेला असेल, परंतु तुमचा मुलगा एवढा कर्तबगार आहे की जरी समजा तुमच्या मुलाचा पहिला विवाह झालेला असला तरी माझ्या आवलीच्या जीवनाचं सोनं जर कोण करेल तर तो तुमचा तुकारामच करणार आहे. म्हणून माझी इच्छा आहे की माझ्या मुलीला तुम्ही सून म्हणून पदरामध्ये घ्यावं. बोल्लोबांना देखील फार आनंद वाटतो. बघा, इतकं उचित स्थळ आपल्याला चालून यावं, दोघांनी गळा भेट घ्यावी, एकमेकांचा आदर आतिथ्य करावं, योग्य मुहूर्त पाहावा आणि लग्न करण्याचा निर्णय घ्यावा. परंतु आपण एकट्याने कसा निर्णय घ्यायचा? ज्याला लग्न करायचं त्या तुकारामाशीही चर्चा करायला पाहिजे. परंतु बोल्लोबा आणि कनकाईचं काही तुकाराम ऐकायला तयार नाही. अंथरुणाला खेळलेली असणारी ती कनकाई, आपले रुक्मिणी, त्या ठिकाणी तुकाराम महाराज आपले सगळं कामधंदा उरकून घरी आल्यानंतर झाडलोट करत असताना आपली प्रकृती व्यवस्थित नसताना देखील त्या रुक्मिणीने तुकाराम महाराजांजवळ यावं. घडलेला प्रसंग तिने डोळ्याने पाहिलेला असतो की आपल्या घरी कोणीतरी सोयरीक घेऊन आलेला आहे आपल्या पतीसाठी. आपल्यावर त्यांचं इतकं प्रेम आहे की ते दुसरं लग्न करण्याकरता तयार होणार नाही ही खात्री असल्यामुळे त्या ठिकाणी रुक्मिणीने म्हणावं, का हो धनी मालक, तुम्ही पाहताना माझी प्रकृती किती अत्यवस्था असते, मला दम्याचा आजार आहे, तुम्ही नाना प्रकारचे प्रयत्न करताय, परंतु तरी देखील मला काही आराम पडायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटत नाही मी फार दिवस तुमच्या बरोबर जोडीदार म्हणून राहील. तुकोबांनी म्हणावं, रुक्मिणी अगं तू असं बोलू नको, मी प्रयत्न करतोय ना, वैद्याकडे जातोय, नाना प्रकारच्या मात्रा आणतोय, तुझ्यावर उपचार करतोय, मला विश्वास आहे की काही काळानंतर तुझी प्रकृती चांगली होईल, तू देवावर विश्वास ठेव, तू आजारपणातून नक्की बरी होशील. रुक्मिणी म्हणते, खरं तर खऱ्या अर्थाने तुमची इच्छा आहे ते बरोबर आहे, परंतु मला असं वाटतं की आज मात्र मामांजींकडे
पुण्याचे कोणीतरी आप्पाजी पंत गुळवे त्या ठिकाणी सोयरी घेऊन आलेले होते आणि त्यांनी आग्रह केला की तुमच्या तुकारामाला आमची मुलगी द्यायची. म्हणून महाराज पाया पडून मी तुम्हाला विनंती करते, माझ्या करता जर कदाचित तुम्ही दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेत नसाल तर माझी तुम्हाला पूर्ण परवानगी आहे. अहो दुसरी जी येईल ना तिला सवतीच्या पद्धतीने मी वागवणार नाही, मग माझ्या सख्या बहिणीसारखं मी तिला जीव लावेल आणि तिच्यावर प्रेम करेन. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता लग्नाचा निर्णय घ्या. पत्नीनेच कोड्यामध्ये अडकवल्यामुळे, पत्नीनेच आग्रह केल्यामुळे शेवटी तुकाराम महाराजांचा नाईलाज झाला. आता काय करावं? रुक्मिणीचाच आग्रह आपण विवाह करावा, कारण तिची सुद्धा प्रकृती अत्यवस्था असते आणि अशा परिस्थितीमध्ये आई वडिलांची सेवा कोण करणार. आणि मग सरते शेवटी इच्छा नसताना सुद्धा तुकाराम महाराज द्वितीय विवाहाचा निर्णय घेतात. योग्य मुहूर्त पाहून, जसा पहिला रुक्मिणीचा विवाह थाटामाटामध्ये झाला ना, इथे कशाची कमतरता आहे? आम्हा पैसा संपत्ती आहे आणि मग सगळ्या पाहुण्या रावळ्याला बोलवलं जातं आणि ज्या दिमाखामध्ये पहिला विवाह सोहळा झाला ना, तितक्याच दिमाखामध्ये, तितक्याच आनंदामध्ये आणि तितक्याच दैदिप्यमान पद्धतीने तो सोहळा, लग्नाचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न केला जातो. इतका सुंदर सोहळा की सगळे ज्ञाती बांधव येतात, सगळे पाहुणे रावळे येतात. देहू गावामध्ये एक अलौकिक आनंद सगळ्यांना मिळतोय. तुकारामाचं दुसरं लग्न आहे. बोल्लोबा गर्भ श्रीमंते आप्पाजी पंत गुळवेंसारख्या थोर सावकारांनी आपली आवडती मुलगी दिलेली आहे. चला चला म्हटले, बोल्लोबांनी आपल्याला निमंत्रण दिलेले आणि अशा पद्धतीने दोन्हीकडचे वराडी देहू गावामध्ये आलेले आहेत. आणि तुकाराम महाराजांचा दुसरा विवाह सोहळा अत्यंत दिमाखामध्ये ब्राह्मण काका पंचम स्वर लावतायत. अगदी देव गंधर्व यक्ष किन्नर या सगळ्यांना हेवा वाटावा असा अद्भुत आणि आनंद देणारा शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति गणनायक गजमुख लक्ष्मी बने अशा पद्धतीने आवडीचा म्हणजे जिजामातेचा आणि तुकाराम महाराजांचा द्वितीय विवाह सोहळा होतो. नुसता विवाह सोहळा नाही तर घरातल्या व्यवहारामध्ये असणारे कुलदैवत तामणामध्ये ठेवून संध्याकाळी सुंदर असा त्या ठिकाणी वरातीचा कार्यक्रम होतो. आई वडिलांचं दर्शन घेतलं जातं. दोघंही कनकाई आणि बोल्लोबा या नवीन दाम्पत्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि अशा पद्धतीने मग संध्याकाळी ज्याला आपण धेडवा म्हणतो, पारंपरिक असणाऱ्या सगळ्या त्या चालीरीतींचा अवलंब करून त्या ठिकाणी दिमाखामध्ये तो विवाह सोहळा संपन्न होतो. आपण कालचा विवाह सोहळा जो विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा फार सुंदर साजरा केला, त्यामुळे आज एकाच मंगलमध्ये आपण सगळं उरकून टाकलेलं आहे. मंगलमय सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि तदनंतर क्रमशः कथेमध्ये आपण जो विषय सांगितला त्या पद्धतीने दुष्काळ पडलेला आहे, सगळं धान्य वाटून दिलेलं आहे. महाराज नाना प्रकारचे प्रयत्न करतात, परिस्थिती खालावत चाललेली आहे आणि अशा पद्धतीने सगळा आदबट्ट्याचा व्यवहार होऊ लागलेला आहे. खरं तर मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम. अरे मुद्दल सुद्धा हातामध्ये मिळत नसेल तर असा उद्योग व्यवसाय काय उपयोगाचा. आणि म्हणून काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि म्हणून नाना प्रकारचे प्रयत्न तुकाराम महाराजांनी करावं.
या ठिकाणी खाली कोकणामध्ये गेले, मिरच्यांचा व्यवसाय केला, मिरच्या विकण्याचा. आता महाराज देवभोळे आलेल्या गिरायकांनी म्हणावं, महाराज कशा दिल्या मिरच्या? महाराज म्हटले, तुम्हाला परवडेल तशा. हा काय भाव असतो का? त्याचं काहीतरी मूल्य पाहिजे ना. आणि मग महाराज, माझ्याकडे फक्त पावशेर तांदूळ आहेत. ठीक आहे म्हटले, द्या ते तांदूळ आणि तुम्ही त्या मिरच्या घेऊन जावा. मग तुमच्या हाताने मोजून द्या. नाही म्हटले, तुम्हाला लागेल तितक्या न्या. आता महाराज असे मोकळ्या हाताने मिरच्या वाटतात. कळल्यानंतर काय बातमी काय जागेवर राहीन का? वाऱ्यासारखी पसरली. गावातली सगळे महिला मंडळी, पुरुष मंडळी तुकोबारायांच्या त्या मिरचीच्या असणाऱ्या त्या ठेल्यावर येऊन अगदी जुब्बड उडालेली आहे. मिरच्या अगदी काही मिनिटात संपल्या. त्यातला एक माणूस होता ना, त्याने तर एक पोतच टाकलं पाठीवर आणि घरी घेऊन गेला. म्हटले, महाराज आमचं ना खटल्याचं घर आहे, फार मोठं लटांबर आहे, मोठा बारदान आहे आमचा, आणि म्हणून मला खूप मिरच्या लागणार आहेत. सरते शेवटी महाराजांनी सगळ्यांना ते दिलं. लोक म्हटले, महाराज पुढच्या बाजाराला आले की देऊन टाकतो. तुकोबाराय म्हटले, काय हरकत नाही. पण आवली मातेने कर्ज काढून कुठेतरी इकडे तिकडे व्यवस्था करून तुकोबारायांना त्या ठिकाणी वापराकरता पाठवलेलं होतं. आता कसं होणार? देवाला काळजी पडली. देवाने विठोजी चाकर नावाचं रूप घेतलं आणि सगळ्या त्या गावामधून फेरफटका मारून ज्याने जितक्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना, त्या सगळ्या व्यक्तीकडून त्या विठोजी चाकराने पैसे वसूल केले. लोक म्हणायला लागले, तुला कोणी सांगितलं आम्ही मिरच्या घेतला? अहो म्हटलं, मी त्यांचा चाकर आहे, मी नोकर आहे, नोकराचं काम असतं. मी लक्ष दिलंय, तुम्ही 1.25 किलो मिरच्या दिल्या. कशावरून? तर त्यावेळेस तुकाराम महाराजांचा तो जो चाकर आहे ना, तो म्हणायला लागला, बघा बघा म्हटले, माझ्या महाराजांचं नाव आहे तुकाराम. तुका म्हणजे तुलना. ज्याला तुलना करता असं वजन काटा तराजू घेण्याची गरज नाही. आणि मग त्याने म्हणावं तितक्याच मिरच्या प्रत्येकाकडे निघाव्या. एक लबाड माणूस होता, पोतं भरून नेलं. तो काही पैसे द्यायला तयार नाही. तुकाराम महाराजांचा तो चाकर विठोजी, की जो भगवंत आहे परंतु चाकराचं रूप घेऊन आलाय. घराच्या समोर लिंबाचं झाड पाहिलं, दोरी टाकली आणि म्हटला, जर तू पैसे नाही दिले तर इथेच आत्महत्या करतो. अरे माझे मालक काय म्हणतील? हा काय कामाचा आहे का नोकर? हा जर पैसे वसूल करून आणत नसेल तर काय करायचं याला ठेवून? आणि म्हणून माझे मालक माझ्यावर चिडतील. तू देतो का पैसे? गावातल्या लोकांनी पाहिलं, तो लबाड माणूस, धूर्त माणूस पैसे द्यायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मग गावकऱ्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. तो म्हटला, नको मला मिरच्या, घेऊन जा तुझं पोत. हा विठोजी चाकर म्हणतोय, तुला नकोच होतं तर मग आणायचं, घ्यायचंच कशाला? त्यामुळे आता तुला पैसे तर द्यावे लागणार आहे. शेवटी त्याच्याकडून पैसे काढले. ते सगळे पैसे गोळा केले भगवंताने. आणि इकडे मात्र विठोजी चौधरी नाव धारण करून तो भगवान परमात्मा तुकाराम महाराज ज्या ठिकाणी बसलेले होते तिथे आले. हे पहा महाराज, हे तुमचे पैसे. महाराज म्हटले, कसले? कसले म्हणजे काय? तुम्ही मिरच्या आता विकल्या ना? म्हटले, विकल्या, पण लोक तर म्हटले पुढच्या बाजाराला पैसे देणार. अहो म्हटले, महाराज जरी आमचे लोक असे म्हटले ना, तरी आमची लोक फार प्रामाणिक बरं का. गाव तसं आमचं काय आहे, चांगले, खूप चांगलं गाव आहे आमचं, प्रामाणिक लोक आहेत, कोणी कोणाचे पैसे बुडवत नाही. म्हणून माझ्याकडे सगळ्यांनी पैसे गोळा करून दिलेत, हे तुम्ही घ्या. ते पैसे तुकोबारायांनी घेतले. रस्त्याने निघाले. एक भामटा भेटला, सोन्याचं कडं, त्याने पितळेचा कडं परंतु सोन्याचं म्हणून तुकोबारायांना दिलं. तुकाराम महाराज घरी आले. घरी आल्यानंतर पाहिलं तर काय, हा आदबट्ट्याचा व्यापार धंदा तुकाराम महाराज करायला लागले. आणि त्या पद्धतीने मग मात्र आवली माता दुःख वाटायला लागलं की घरामध्ये खाण्याकरता अन्नधान्य नाहीये, इतकी भयानक दुष्काळाची परिस्थिती, सगळं वाटून दिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका पत्नीला काय वाटावं, एका पत्नीची काय भूमिका असावी? तुकाराम महाराजांनी गावातल्या असणाऱ्या लोकांना माघारी त्यांना म्हणावं, काय गरज आहे तुमची? महाराज, अहो दुष्काळ पडलेला आहे, घरात खाण्याकरता अन्नधान्य नाही, आमची लेकरं बाळं उपाशी मारायला लागले. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला माहिती आहे की तुमच्याकडेच काहीतरी आमची उदरनिर्वाहाची व्यवस्था होईल, काही धान्य असेल तर द्याल का? असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी म्हणावं, हा हा, का नाही देणार? हे पहा, तुम्हाला हवं तेवढं मी तुम्हाला धान्य देतो. आणि असं म्हणून तुकाराम महाराजांनी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला, येणाऱ्या प्रत्येक गरजूला त्याची गरज पूर्ण करावी. आणि हे सगळं पाहत असताना आपला नवरा दोन्ही हाताने सगळं संसाराची वाताहत करायला लागलाय. आणि मग आवली मातेने म्हणावं, का हो महाराज, तुम्हाला कळत नाही का? इकडे एक बायको अन्न करता मरण पावलेली, मुलांना खाण्याकरता अन्नधान्य नाही, आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांचा विचार करता.
कुटुंबाची काही काळजी आहे का नाही, कुटुंबाचा काही विचार आहे का नाही. तुकाराम महाराजांना म्हणावं, आवले अगं आपल्याला एक वेळ तरी खाण्याकरता आणणे, हे तर 2-2, 4-4 दिवसाचे उपाशी असतील, कसं यांनी जगावं. आपण एक वेळचं खाऊन तरी कसं तरी दिवस काढू, म्हणून आपण यांना मदत करायला पाहिजे. शेवटी धान्य महाराजांनी लोकांना वाटून द्यावं, लोकांनी सुद्धा आपली तुंबडी भरावी, आनंदाने निघून जावं. आणि आवली मातेने मात्र तोंड बळावं, त्रागा करावा, दुःख करावं. महाराज कधी देव तुम्हाला सद्बुद्धी देईल, कधी मुलाबाळांची काळजी तुम्हाला वाटेल. पण तुकाराम महाराज मात्र आवली मातेचं ऐकायला तयार नाही. आणि शेवटी तुकाराम महाराजांचं आणि आवली मातेचं शाब्दक थोडंसं भांडण होतं. आणि ते भांडण झाल्यानंतर तुकाराम महाराज आवलीला परोपरीने समजून सांगतात. पण आवली माता मात्र सधन कुटुंबातून आल्यामुळे ही अशी दयनीय अवस्था कधी तिने बालपणापासून अनुभवलेली नसते. वडिलांच्या लाडात वाढलेली असणारी ती आवली पण शेवटी रागारागाने तुकाराम महाराजांना बोलते. तुकाराम महाराज सुद्धा तिचं शांतपणे ऐकून घेतात. आणि शेवटी घरातून महाराज बाहेर पडतात. आता महाराज एका वेगळ्या दिशेने जाणार आहेत. आवली मातेला म्हणतात, आता मी चाललो बरं का आवली, आता परत यायचं नाही. आवली मातेला वाटतं आता काय करावं, किती समजून सांगावं, काय यांना कुटुंबाची चिंता पडत नाही, का मुलाबाळांची काळजी करत नाही. आणि तुकाराम महाराज मात्र गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळा घेऊन अशा एका दिशेने निघालेले. कोणत्या वाटेने चाललेले, कुठे ते पावलं घेऊन जाणार आहेत, कोणत्या दिशेला महाराज जाणार आहेत, कुठे प्रवास महाराजांचा घडणार आहे, त्या प्रवासाने महाराजांच्या जीवनामध्ये काय आमूलाग्र बदल घडणार आहे, काय परिवर्तन घडणार आहे, हे मात्र आपल्याला पाहायचंय. पण ते पाहण्याकरता उद्याच्या कथेला आपल्याला यावं लागणार आहे. तुकाराम महाराज गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळा घेऊन विठ्ठलाचं स्मरण करत 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 देहू गावातून बाहेर पडतायत. आता तुकाराम महाराज देहू गावात परत येतील का, आले तर काय करतील, महाराज कोणत्या दिशेने गेलेले आहेत, कुठे थांबणार आहेत, महाराजांची पावलं कुठे थबकणार आहेत, हे ऐकायचं असेल तर आपल्याला उद्याच्या कथेला या ठिकाणी यावं लागणार आहे. आजची कथा याच ठिकाणी विश्रांती घेते. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे खिल्लारवाडीतील सर्व ग्रामस्थ मंडळी, त्यामध्ये पांडुरंगदादा मनसुख असतील, भगवानराव काचडे असतील, आमचे प्रताप बाबा खिल्लारी असतील, त्याचबरोबर बाळूदादा बाळूदादा मनसुख असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर माझे गुरुबंधू, अगदी आवर्जून आपला मित्र कथा तर करतोय पण कशा पद्धतीने निरूपण करतोय आपण ते पाहायला हवं. आणि म्हणून अगदी आत्मीयतेने, जिव्हाळ्याने, प्रेमाने या ठिकाणी उपस्थित झालेले माझे परममित्र हरिभक्तपरायण विकास महाराज गिरवलीकर, गिरवली या ठिकाणी श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेच्या द्वारा विद्यार्थी घडवण्याचं फार मोलाचं काम महाराज करतायत. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर आमचे गुरुबंधूने आम्हाला पिता सम असणारे पण ज्यांचं आमचं नातं मित्रासारखे असे आदरणीय नारायण बाबा चव्हाण, गावातला वडदचा सप्ताह चालू आहे पण ते म्हटले महाराज असू द्या, सप्ताह दरवर्षीच आहे पण कथा ऐकण्याचा योग आज जुळून आलेला आहे. मी येतो, दुसऱ्या दिवशी येतो आणि कथेच्या सांगतेपर्यंत रोज येतो. तर असो, त्यांच्या कार्यबाहुल्याला बाजूला सारून ते या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण हर्षल महाराज मनसुख ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर आहेत. आपण या ठिकाणी त्या सगळ्यांचा पांडे महाराज उल्लेख करणार आहात. त्यांचा सत्कार देखील आपण शाब्दिक पद्धतीने या ठिकाणी कराल. म्हणून ज्या तुकाराम महाराजांनी आपल्याला हा मार्ग दाखवलेला आहे त्या तुकाराम महाराजांचं सांगतेला एकदा थोडंसं भजन करू. उद्याची कथा देखील बरोबर 6 फार तर 6:15 या वेळेमध्ये चालू होणार आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. खरं तर या कथेला रंजकता निर्माण व्हावी याकरता गायन, सिंथेसायझर, त्याचबरोबर तबला आणि पखवाज याची साथ करणारे आमचे गायनाचार्य गुरुबंधू राम महाराज पैठणकर असतील, सोपान महाराज दारकुंडे असतील, गणेश महाराज विदाटे असतील, ते संकेत महाराज वाघमारे असतील, त्याचबरोबर आदिनाथ महाराज खोसे असतील, त्याचबरोबर आपल्याच गावचे शंकर महाराज भागवत असतील. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं, कथेच्या सांगतेला, समाप्तीला अगदी त्या विद्यार्थ्यांना काही वेळामध्ये, अहो नाटक बसवायचं म्हटलं तरी त्याची तालीम 2-2 महिने आधी करावी लागते. परंतु इथे अगदी काही कमी वेळामध्ये या सगळ्या असणाऱ्या लहान लहान मुलांना वेशभूषा करणं, त्यांना प्रसंग समजून सांगणं, त्या पद्धतीने हातवारे कसं करायचं हे समजून सांगण्याचं काम जे करतात. आणि ड्रेपरीची सगळी व्यवस्था ज्यांच्याकडे आहे ते शिक्षकी पेशा असताना देखील, शिक्षकाचं काम करत असताना देखील अगदी गावडेवाडीवरून न चुकता या ठिकाणी आमच्या आधी उपस्थित राहतात असे आमचे परमार्थिक स्नेही श्रीधर
राजगुरू सर, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आपण सुंदर रीतीने या ठिकाणी सर्व वेशभूषा करत आहात. बाकी आजची कथा या ठिकाणी थांबते. एक वेळा मोठ्या प्रेमाने आपण तुकोबारायांचं भजन करू. बोलता बोलता राहिलं, आजपासून जे या ठिकाणी ही कथा सगळी शूट करण्याकरता आलेली असे आमचे परमार्थिक स्नेही मित्र हरिभक्त परायण चक्रधर महाराज पाचपुते, ते त्यांच्या चॅनलला शूटिंग करतायत. पण शूटिंग केल्यानंतर ती एडिटिंग करून व्यवस्थित असणारा सगळा भाग ते काही दिवसानंतर प्रक्षेपित करतील. आणि त्याचबरोबर आळेफाटा केंद्रातले आमचे बंधू, ते सुद्धा कालपासून या ठिकाणी सगळं लाईव्ह प्रक्षेपण करतायत. तुमचे दोघांचे देखील मी मनापासून आभार मानतो. कोणी जर राहिला असेल तर त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी केला जाईल. आपण या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. अगदी सुंदर कोळसे बंधूंची साऊंड सिस्टम आणि शिंदे बंधूंचा मंडप, अशा एक चांगला योग या ठिकाणी जुळून आलेला आहे. खरं तर माझा थोडा आवाज बसलाय, परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपण ऑपरेटिंग चांगलं करताय म्हणून मी बोलू शकतो. तुमचे देखील आभार. माझ्या गावातून माझे काही बंधू या ठिकाणी आलेले आहेत, त्यामध्ये सुभाषदादा गावडे असतील आणि सगळे त्यांचे सहकारी, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. येणेरे आणि कुसूर पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक मंडळी, सगळ्यांचे आभार मानतो. एकदा फक्त 2 मिनिटं तुकोबारायांचं भजन आणि आजच्या या सेवेला विराम. तुकाराम 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 पुंडलिंग वरदारी